रवा आप्पेसाठी लागणारे साहित्य: 2 बारीक चिरलेले कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 वाटी दही, 3 वाटी रवा आणि चवीनुसार मीठ. तर सुरुवात करू आजच्या रेसिपीला. तीन वाटी रवा घेतलेला आहे. यामध्ये आपण 1 वाटी दही टाकणार आहोत. त्यानंतर कांदा, टोमॅटो टाकून हे मिक्स करणार आहोत. यामध्ये थोडं पाणी टाकून आपण हे आता मिश्रण पातळ करून घेणार आहोत. आता हे तुम्ही बघू शकता, बऱ्याच चांगल्या प्रमाणात हे पातळ झालेलं आहे. बेटर खूप पातळही करायचं नाही, खूप घट्टही नाही, असं नॉर्मल करायचं. यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा विनो टाकून घ्यायचा. विनो टाकल्याने छान असं फुगतं ते. आणि 1 चमचाभर होईल इतकंच त्या इनोवर पाणी टाकून घ्यायचं. हे आता पूर्ण चांगलं मिक्स करून घ्यायचं इनो रव्यामध्ये. त्यानंतर ना चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकून झालं की हे पूर्ण चांगलं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आता ह्या हिरव्या मिरच्या टाकून घेऊया आपण. आमच्यात लहान मुलं असतात खायला नाश्त्याचं, म्हणून आम्ही थोड्याच हिरव्या मिरच्या टाकल्या. तुम्ही तुमच्या चवीनुसार जास्त कमी करू शकता. तर चला मग हे 5 मिनिटं आता मिश्रण झाकून ठेवू. रवा आप्पेचं पीठ भिजत आहे, तोपर्यंत आपण त्याच्याबरोबर खाण्यासाठी चटणी बनवूयात. त्यासाठी आपण पहिल्यांदा लसूण घेणार आहोत, थोडंसं आलं. हा घरगुती लसूण आहे, त्यामुळे त्याला पाला असला तरी चालतो. खोबरं, गावरान लसूण आहे. खोबरं झाल्यानंतर ना आपण यामध्ये टाकणार आहोत मिरची, कोथिंबीर आणि 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट, 2 ते 3 चमचे लसूण शेंगदाण्याचं कूट, थोडासा लिंबू पिळून घेणार आहोत आपण, थोडीशी साखर टाकणार आहोत. चला तर हे आता आपण मिक्सरला फिरवून घेऊयात. तर हे आपण छान पाणी टाकून बारीक करून घेतलेलं आहे, बघू शकता. आता याला आपण फोडणी देऊयात. आता हे गरम तेल करून घेतलेलं आहे,
त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊयात. थोडेसे जिरे टाकून घेऊया. कढीपत्ता आणि चवीनुसार मीठ टाकूयात. हे चांगलं मिक्स करून घेऊया. हे आता बॅटर 10 मिनिटं भिजवून घेतलेलं आहे. बघू शकता घट्ट झाले. आता ह्याचे आपण आप्पे करायला घेऊयात. आपण आप्याचं पात्र गरम करायला ठेवलेलं आहे. गरम झालं की त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत. हे आता पूर्ण गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण प्रत्येक ह्याच्यात एक अर्धा चमचा तेल सोडून घेणार आहोत. यामध्ये आता आपण हे रव्याचं बॅटर टाकून घेणार आहोत. हे टाकून घेतल्यानंतर ना ह्याच्यावर आपण 5 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. चालू 5 मिनिटं याला वाफ देऊन घेणार आहोत. आता बघू शकता हे पलटून घ्यायचं आपण. हे आता चांगल्या पद्धतीने शिजलेलं आहे. याला आपण पलटून घेऊयात. अशाच पद्धतीने सगळे आप्पे पलटून घेणार आहोत आपण. हे पटपट पलटायचं नाही तर हे करपले तसे करपून जातात. हे 5 मिनिटं परत असेच ठेवून द्यायचे. हे मधले भाजलेले आहेत. जास्तीत जास्त वेळ 5 मिनिटं लागतो, पण 2-3 मिनिटात होऊन जातं भाजून. बघू शकता तुम्ही कसं भाजलेलं आहे. तर चला हे आता आपण काढून घेऊयात. हे आपले काढून तयार आहेत. तर हा आपला 10 मिनिटात नाश्ता तयार झालेला आहे, रवा आप्पे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.